कार जय श्रीराम. मंडळी, जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आणि तिच्यासोबत असणारे सगळे युरोपीय देश, युरोप खंड, ज्यांना दचकू नये, घाबरू नये, वचकू नये असा रशिया आणि त्याचे अध्यक्ष पुतीन, की ज्या पुतीनजवळ, ज्या रशियाजवळ एवढे अणुबॉम्ब आहेत की त्या अणुबॉम्बने अख्खं जग उद्ध्वस्त होऊ शकतं, एवढे विनाशकारी अणुबॉम्ब ह्या रशियाकडे आहेत. तर असे जेव्हा पुतीन, रशियाचे अध्यक्ष भारतामध्ये येतात, तेव्हा हे सर्व शक्तिमान पुतीन कुणापुढे झुकतात? तर ते राजघाटावर जाऊन सर्वप्रथम गांधीजींच्या समाधीपुढे नतमस्तक होतात. त्यामुळे मंडळी, किती झालं तरी बंदे मेथा दम, बंदे मेथा दम म्हणूनच त्यांना गांधीजींच्या समाधीपुढे जाऊन झुकावं लागतं. मंडळी, आता नुकतंच जे 4 वर्षे युद्ध चाललं ते आफ्रिका, अमेरिका आणि युरोप यात हस्तक्षेप करत होतो. ते युद्ध म्हणजे रशिया आणि युक्रेन. ते रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये अमेरिका आणि युरोप खंडाने खूप हस्तक्षेप केला आणि आत्ता शेवट अमेरिका आणि युरोप खंडाने असं सांगितलं रशियाच्या अध्यक्षांना, पुतीन यांना, की तुम्ही आता युद्ध बंद करावं, अन्यथा आम्ही सर्वजण झेलेन्स्कींच्या मागे उभे राहू, म्हणजे युक्रेनच्या मागे आम्ही उभे राहू. तर त्याला न जुमानता रशियाने सांगितलं, म्हणजे रशिया आणि यांचं युक्रेन यांचं युद्ध संपलं, समाप्ती युद्धाची झाली. परंतु यांच्या धमकीला घाबरून त्यांनी युद्धबंदी केलेली नाही आहे, युद्ध संपवलेलं नाही आहे, युद्धाला पूर्णविराम दिलेलं नाही आहे. युरोप खंड आणि अमेरिका यांच्या धमकीला घाबरून पुतीन यांनी युद्धविराम दिलेलं नाही आहे. उलट पक्षी त्यांनी युरोप खंडाला आणि अमेरिकेला सांगितलेलं आहे की तुम्ही जर मध्ये पडलात आणि तुम्ही जर असं म्हणताय की आम्ही यांच्या बाजूने लढू आणि तुमचा निपात करू, तर हे तुमचं केवळ स्वप्न राहील, हा तुमचा भ्रम राहील. आमच्याकडे एवढी शक्ती आहे, अशा प्रकारचे आमच्याकडे अणुसामर्थ्य आहे की तुम्हाला ह्याबाबत विचार करायलाही वेळ मिळणार नाही, संपूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाल, अशा तऱ्हेची धमकी ह्या पुतीन यांनी युरोप खंडाला दिली. अर्थात कशा जोरावर दिली? तर ती त्यांच्या असणाऱ्या अणुबॉम्बच्या अणुशक्ती जोरावर. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे अशी अणुशक्ती आहे की त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा अशी आहे, आणि ती 1980-90 सालापासून आहे, की जे जग कुठं होतं आणि हे किती पुढं गेले होते हे एक आपल्याला बघता येईल. अर्थात या विनाशकारी शक्तीचं, सामर्थ्याचं कधी समर्थन करता येणार नाही. परंतु त्यांच्याकडे, रशियाकडे अशी आधुनिक यंत्रणा आहे की जर अमेरिका आणि युरोपने हल्ला केला, रशियाच्या सैन्यस्थळावर हल्ला केला आणि त्यामध्ये सैन्य मारलं गेलं, लष्कर मारलं गेलं, तरी त्यांच्याकडे अशी यंत्रणा आहे जी ॲटोमॅटिक, आपोआप या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि ते कित्येक हजार किलोमीटर त्या अंतरापर्यंत ते विध्वंस घडून आणेल, अणुबॉम्ब तो विध्वंस घडून आणेल. अशा तऱ्हेची यंत्रणेने सज्ज केलेली, आणि हे सगळं अमेरिकेला माहीत आहे. नाही तर अमेरिका यापूर्वीच झेलेन्स्की सोबत, म्हणजे युक्रेनसोबत युद्धात सहभागी होऊन, म्हणजे युद्धात सहभागी झाले, प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष, त्यांनी खूप युद्धसामग्री पुरवली. तो अमेरिकेचा व्यवसाय आहे, त्यामुळे युद्धसामग्री युक्रेनला पुरवली, हा झाला भाग वेगळा. परंतु प्रत्यक्ष युद्धात उतरले असती, जशी तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानला सुरुवातीला उतरले होते, त्यांनी माघार घेतली, तसं अमेरिका युद्धात उतरून रशिया विरुद्ध त्यांनी उघड युद्ध केलं असतं. परंतु अमेरिकेला याची जाणीव आहे की आपण जर उतरलो युद्धामध्ये, प्रत्यक्ष 2 हात जर रशियाशी केले, तर ते आपल्याला परवडणारं नाही, झेपणारं नाही. तर अशा हा रशिया आहे की त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये एवढी प्रगती केलेली आहे. परंतु मंडळी, शेवटी विज्ञान आपण कितीही म्हटलं तरी देखील ह्या सगळ्याला एक मर्यादा असते, की एक समजा अणुबॉम्ब आहे, तो अणुबॉम्ब किती विध्वंस करणार आहे, जपानने किती विध्वंस केला आणि जपान किती वर्षे मागे गेला, ह्यामध्ये होणार आहे मनुष्यहानी. एक समजा बटन ठेवलेलं आहे आणि ते बटन दाबायचं आहे आणि त्याने विध्वंस होणार आहे, पण प्रयोग विज्ञानाला करायचा आहे. बटन विज्ञानाने असं ती आधुनिक एखादं मशीन बनवलेलं आहे, बॉम्ब बनवलेला आहे, पण ते बटन आहे, ते बटन दाबल्याशिवाय तो प्रयोग सिद्ध होणार नाही. पण आता बटन दाबलं
तर बटन दाबलं तर काय होणार आहे? स्फोट होणार आहे आणि मनुष्यहानी होणार आहे, मनुष्य विध्वंस होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की कितीही विनाशकारी शक्ती असल्या, विज्ञान पुढे गेलं असलं तरी देखील शेवटी माणुसकीचा, मानवतेचा विचार करावा लागेल. माणुसकी ही सगळ्यात श्रेष्ठ राहणार आहे, मानवतेचा धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ राहणार आहे. आणि तो जे जगात संपुष्ट झाला तर मग कुणासाठी हे जग असणार आहे? जग कुणासाठी असणार आहे? तुम्ही समोरच्याला मारताय, समोरचा तुम्हाला मारणार आहे. त्यामुळे शेवटी ह्या निर्णयापुढे जग आलेलं आहे की जगाला युद्ध नको, शांती हवी आहे. आणि म्हणूनच कुठल्याही देशातले लोक आले भारतामध्ये तरी ते गांधींच्या समाधीसमोर पहिले नतमस्तक होतात. ह्याचं कारणच हे आहे की शेवटी जगाला मार्ग कोणता हवा आहे? मनुष्याचं जे शाश्वत सुख आहे, मनुष्याचं अंतिम सुख आहे, ते कशामध्ये असणार आहे? मनुष्यजात ही आनंदाने कधी राहू शकते? एकोप्याने कधी राहू शकते? सामंजस्याने राहण्यातच खरा आनंद असणार आहे. सामंजस्याने, एकोप्याने राहण्यातच मनुष्याचं हित आहे, मानवजातीचं हित आहे. त्यामुळे जग आज शांतीच्या मार्गावर किंवा शांतीदूतापुढे का झुकतंय? तर विनाशकारी मार्ग, आता विनाशकारी हत्यारं, अवजारं ही सगळ्यांकडे आलेली आहेत, जवळजवळ अनेक देशांकडे अशी आलेली आहेत. परंतु एक देश जेव्हा हे बाहेर काढेल तेव्हा दुसरा देश आपोआप बाकीचे देश बाहेर हे हत्यारं बाहेर काढणार आहेत. आणि ह्याने अखेर होणार काय? तर विनाश होणार आहे. विनाश, मानवजातीचा विनाश. साध्य काय होणार आहे? ह्यातून साध्य चांगलं काय होणार नाहीये. त्यामुळेच आता हे जगाला कळून चुकलेलं आहे. म्हणून कुठे युद्ध आलं, युद्ध झालं, युद्धजन्य परिस्थिती आली की सगळ्यांना गांधी आठवतात. जेव्हा अमेरिकेवर जेव्हा हल्ला केला तालिबान्यांनी तेव्हा जॉर्ज बुश यांनी भाषण करताना काय म्हटलं? आता आम्हाला जगाला गांधी हवे आहेत, शांतता हवी आहे. तेव्हा जगाने गांधींचं स्मरण केलं. म्हणजे एकीकडे जग दहशतीच्या सावटाखाली असताना, काही जण हिंसेचा मार्ग पत्करत असताना जगाला खऱ्या अर्थाने गांधी विचारांची उणीव भासत आहे. आणि हीच गांधींची ताकद आहे, हाच गांधींचा विजय आहे, हीच गांधींची शक्ती आहे. त्यामुळे जगाच्या कितीही म्हटलं तरी हजारो वर्ष कुणी काही म्हटलं तरी गांधी विचार हा अमर असणार आहे. कारण गांधींचा विचार हा आपल्या सर्वांना शांततेवर प्रेम करायला शिकवतो, अहिंसेवर प्रेम करायला शिकवतो. त्यामुळे शांतता, अहिंसा, प्रेम, बंधुभाव ह्यातच मनुष्याचं हित असणार आहे. हिंसेने काही साध्य होणार नाही. हिंसेने प्रतिहिंसा निर्माण होणार आहे, शस्त्राने प्रतिशस्त्र निर्माण होणार आहे, आक्रमणाने, हल्ल्याने प्रतिहल्ला तुमच्यावर होणार आहे. आणि ह्यातून मनुष्यहानी होणार आहे, विध्वंस होणार आहे. दुसरं काही साध्य होणार नाही. त्यामुळे हे जगाला कळून चुकलेलं आहे. म्हणून कोणतेही जगातले कोणतेही लोक भारतात आले, मध्ये आता G20 म्हणजे G20चे लोक जे भारतात आले तेही पहिले अध्यक्ष सगळे गांधीच्या समाधीवर गेले. त्यामुळे जगाने गांधींचा विचार स्वीकारलेला आहे. आणि आपण आपल्याकडे गांधी विचारांची दररोज यथेच्छ टिंगल केली जाते. याचे कारणच असं आहे मंडळी की आपण सारे हिमालयाच्या पायथ्याशी उभे आहोत. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी उभे असणारी हिमालयाची उंची कशी कळेल? जो लांब दूर उभा असतो, कित्येक मैलावर उभा असतो, त्यालाच हिमालयाची उंची कळत असते. म्हणून गांधी जगाला कळले आणि आम्हाला कळले नाही, कारण आम्हाला ते कळू दिलेले नाहीत. त्यामुळे मंडळी कितीही झालं तर गांधी व्यक्ती नाही, तो विचार आहे. आज पुतीन गांधींपुढे नतमस्तक होत आहेत, अख्खं जग गांधीपुढे नतमस्तक होतं आहे. गांधी विचार, कारण जगाला